प्रश्न आहे प्रश्न 66वा. दिनांक 20 मार्च 1995 रोजी सोमवार येतो. 3 नोव्हेंबर 1994 या दिवशी कोणता वार होता हे काढायचं. रविवार, मंगळवार, गुरुवार का शुक्रवार. पहा, 20 मार्च 1995ची डेट आहे आणि 3 नोव्हेंबर 1994 ही मागच्या वर्षीची डेट आहे. याचा अर्थ काय, आपल्याला मागं जायचं आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न थोडे किचकट असतात, त्यामुळेच हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 20 मार्च 1995 सोमवार होता. 3 नोव्हेंबरला काढायचा दिवस कोणता आहे हे लक्षात ठेवायचं. मागे जायचं, ह्याला अंडरलाईन करून ठेवायचं, कधी बी मागं जायचं आहे. ठीक आहे. आणि 1995 हा लीप वर्ष नाही. हे आपण का केलेलं आहे, कारण 1995च्या मागं जायचं आहे. तर हा पण महिना आहे मार्च, तर मग आपल्याला फेब्रुवारीमधून जावं लागेल. जर तो लीप वर्ष असला तर त्यामध्ये +1 दिवस ऑड करावा लागतो आपल्याला. ऑड दिवस एक ॲड करावा लागतो, कारण तुम्हाला माहिती आहे लीप वर्षामध्ये फेब्रुवारीमध्ये 29 दिवस असतात, बाकी वर्षामध्ये 28 असतात. फक्त लीप म्हटले की त्यामध्ये एक दिवस ॲड होतो, 29वा. तर मग हे 95वा लीप वर्ष नाही आहे, त्यामुळं ऑड डे ॲड करण्याची काही गरज नाही. त्यासाठी आपण इथे लिहिले 1995 लीप नाही. जर असता तर त्यामध्ये आणखी एक ॲड झाला असतं. बरं, नोव्हेंबर 1994. तर तुम्ही मागून जा पुढे जा, ऑड डेज तर तेवढेच राहणार आहे. नंतर तुम्हाला ध्यानानं फक्त पाहायचं की ॲड करायचं की प्लस करायचं. इथं तुम्ही ॲड करून घ्या ऑड डेज. नोव्हेंबरमधल्या किती तारीख आहे, 3 नोव्हेंबर आहे. नोव्हेंबरमध्ये किती दिवस असतात, 30. 30मधून 3 गेले, उरले किती, 27. 27 लिहिले उरलेले दिवस. डिसेंबरमध्ये 31 असतात, ध्यान असेल 31 डिसेंबर. मोठ्या मोठ्या यादी असतील तुमच्या 31 डिसेंबरचं. डिसेंबरमध्ये 31 असतात, कोणी विसरत नाही. त्यासोबत जानेवारी 1995चे जानेवारी, यामध्ये पण 31 दिवस असतात. फेब्रुवारी ही लीप वर्ष नाही आहे म्हटलं होतं आपण, त्यामुळे यामध्ये असणार फक्त 28 दिवस. आणि मार्च, किती मार्चपर्यंत पाहिजे आपल्याला, 20 मार्चपर्यंत. त्यामुळं मार्चचे 20 दिवस पुढचे ॲड केले. आता या सगळ्यांचं जेव्हा आपण ॲडिशन केलो, सगळ्यांना जेव्हा ॲड केलं तेव्हा आपल्याला भेटले 137 दिवस. 137 दिवस भेटले. आता आपण काय 137 वेळा इथून मागं जाणार आहे का? तेवढा मूर्खपणा करणार आहात का तुम्ही? काय गरज आहे? तर आपण ऑड डेज काढायचे सर्वप्रथम. हप्त्यामध्ये 7 दिवस असतात, एवढं माहिती आहे आपल्याला, बरोबर. तर मग 137 भागिले 7 करा, म्हणजे 19 हप्ते आले. 19 हप्ते आले आणि त्याच्यावर 4 दिवस उरले होते. याचा अर्थ असा की जो आजचा दिवस आहे सोमवार, याच्या 4च्या फरकाने पुढचा दिवस आहे जो आपल्याला पाहिजे, बरोबर. 3 नोव्हेंबर 1994 हा दिवस या सोमवाराच्या 4च्या फरकाने आहे. आता पुढं आहे का मागं आहे हे आपण इथं पाहिलं होतं. मागं जायचं आहे, कारण आपण मागं जायचं आहे आपल्याला. तर मग हा 4 दिवसाचा गॅप म्हणजेच हे ऑड डे आहेत. तर मग आपला होता सोमवार, तर सोमवारपासून 4 दिवस मागं जा. तर पहिला भेटतो रविवार, 1 दिवस झाला. नंतर भेटतो शनिवार, 2 दिवस झाले. नंतर भेटतो शुक्रवार, हे झाले 3 दिवस. नंतर भेटतो गुरुवार, हे झाले 4 दिवस. तर मग याचं उत्तर असणार आहे गुरुवार. तर याचं उत्तर येईल 3 नोव्हेंबर 1994चा दिवस कोणता होता, गुरुवार. 66चा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येणार. ठीक आहे.